तर नमस्कार, मी रीना कदम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर असंच अचानक प्लॅन ठरला की गावी जायचं। तर आज आम्ही गावी चाललोय, म्हणजे साताऱ्याला मी आणि माझी मी फॅमिली सोबत चालली आहे गावी। आणि जाता जाता म्हणलं टायरमध्ये तर हवा भरून घेऊया, तर त्याच्यासाठीच इथं थांबलोय। तर तुम्ही इथं बघू शकता, इथं गाडीमध्ये हवा भरायचं काम चालू आहे आणि मी गाडीमध्येच बसली आहे। दादा आहे बाहेर। पुणे ते सातारा प्रवास कसा होतोय चला तर मग बघूयात। तर नेहमीप्रमाणे आता गाडीत चाललोय, म्हणलं गाडीला आपण खायला प्यायला द्यायला लागतं ना, मग CNG भरण्यासाठी थांबलोय। तर एवढी पण गर्दी नाही आहे म्हणण्यासारखी, पण आहे, लागेल लगेच नंबर। बघा माझा भाऊ कसा बसला, लागलाय नंबर, आता लवकर लागलाय, आता उतरायला लागतंय। चला उतरूया। भावासोबत चालले म्हणजे खर्च पण तोच करणार, मजा असती भावासोबत, मोठ्या भावासोबत जायचं म्हणल्यावर काही म्हणा खर्च करायला आहे, तर विचारच करायचा नाही। झाली CNG वगैरे पण बघलं, चला आता बसूया। चलो आता म्हणलं कार पण वॉश करून घेऊयात। चला मग कारची अवस्था दाखवते तुम्हाला कशी झाली आहे। खोलवर चलो, वॉशिंग केली, थांबले आणि कार वॉशिंगसाठी। कारची कंडिशन बघा, इथे आता कार वॉश करतायत, आम्ही थांबलो इथे। इथं कार वॉशिंगचं काम सुरू होतं, तेवढ्यात माझे क्लासमेट, म्हणजे मी कॉम्प्युटरचे क्लासेस लावले होते 1 वर्षापूर्वी आणि ओळख झाली होती आमच्या, त्या मला आता इथे भेटलाय। त्यांचं शॉप पण आहे इथे ज्वेलरीचं, त्या भेटलाय, अचानकच भेट झाली आहे। हा का, वॉशिंगचं काम चालू होतं ना, किती वेळ लागेल काय सांगता येत नाही ना आता। कुठे इथे? हो, हा का, नाव काय? मंगलमूर्ती ज्वेलरी शॉप आहे ना। चल परत एकदा येईल कधीतरी, आता कार वॉश चाललंय, किती वेळ लागेल काय सांगता येत नाही। 1 वर्षापूर्वी भेटलो होतो, अजूनही म्हणजे फर्स्ट टाइम तेव्हा भेटलो होतो क्लासमध्ये, त्याच्यानंतर आता हा ते कॉन्टॅक्ट असतं आमचं, कॉल वगैरे असतं, पण असं समोरासमोर कधी भेटलो नाही। 1 वर्षापूर्वी झाली होती भेट, त्याच्यानंतर आत्ता भेटलोय। काय मग काय म्हणताय? निवांत। आता किती टाइम लागतोय काय सांगता येत नाही ना, येईल नेक्स्ट टाइम भेट देऊ तुमच्या शॉपसाठी, नक्कीच येऊ। चालेल, हो हो, बाय बाय बाय। चालल्यात आता, त्यांचं पण शॉप आहे, ज्वेलरी शॉप आहे, खूप दिवसापासून त्या बोलत होत्या ये शॉपला, त्यांनी नवीन शॉप ओपन केलं होतं, पण काय जायला भेटलं नाही, अचानक भेट झाली, योगायोग असं असतं, छान वाटतं असं भेटून। थोडंसं तर फायनली आता आपली कार वॉश झालेली आहे। कशी होती आणि कशी झाली बघा, आता किती चमकती, आता गोरी गोरी दिसायला लागली। चला मग बसूया आपल्या कारमध्ये, झाली वॉश बसून, चला चला जाऊया। इंसान होंगे वैसे ही कल जो है आमिर खान साहब। तर साताऱ्यामध्ये आम्ही जस्ट नाव पोहोचलोय, तर चहा वगैरे घ्यावा म्हणून उतरलो होतो, इथे चौकातच आहे साताऱ्याच्या। तर चहा वगैरे नको होता मला, म्हणून माझ्यासाठी चिप्स घेतलेत, एवढी पिशवी भरून, नुसतं खायचं। हा भाव म्हणल्यावर काय खायचं नाही, खायची चिप्स घेतलेत का, तर आज उपवास होता माझा, म्हणून चिप्सच चालले। सो
चिप्स खाओ कितना खाना आहे ह्याच्यावरच. ह्याच्याशिवाय अजून काय पाहिजे. दुकानातलं खाणं म्हणजे घरचं नको, पण बाहेरचं चालतं आपल्याला. चटपटीत काय खायचं म्हणलं की हे असंच असतं. अजून पोचायला आम्हाला इथून साधारण 81 किलोमीटर आहे, म्हणजे 2-2.5 तास लागतील आम्हाला तिथे पोचायला. बघू आता किती वेळ होतोय, किती वाजेपर्यंत पोचतंय. 11 वाजतात की 12 वाजतात पोचू, पण 10:30-11 वाजेपर्यंत आय थिंक पोचू. बघू आता किती वेळ होतोय. जाता जाता इथे एक हॉटेल लागलं, सुस्वाद प्युअर व्हेज म्हणून आहे. तर तिथे थांबलं. म्हणलं आता जाता जाता जेवण पण घेऊयात, पण घरी जायला उशीर होईल म्हणून आता पार्सल घेतोय. घरी जाऊन जेऊयात, हेच बेस्ट ऑप्शन आहे. आता हे आहे ते हॉटेल, सुस्वाद म्हणून आहे. दादाने ऑर्डर वगैरे दिली आहे, घेतील पार्सल, जाऊ घरी. इथे जर जेवत बसलो तर घरी जायला 1 वाजते, त्याच्यामुळं पार्सल घेणंच बेस्ट राहील आपल्यासाठी. चला मग घरी जाऊन जेवूया. चला आता जाऊयात. चलो. तर फायनली आम्ही पोहोचलोय घरी. 12 वाजलेत पोचायला. येता येता मैत्रिणीची हळद पण होती, तिने हळद पण लावली आहे. मला आता घरी जाऊन जेवूयात. हे पार्सल आणलेलं आपण बघितलेलं हॉटेलमध्ये. मी आणि आई आहे, आई आणि मी जेवणार आहे आता. आई ये ना व्हिडिओत. आईला असते व्हिडिओमध्ये यायला, ही माझी आई आहे. हाय कर. तर आता आम्ही जेवतो, आणि तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.